सर्व पत्रकार बांधव आज आमच्या एक अल्पशा शॉर्ट नोटीसवर अगदी उपस्थित झाले, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आज सुरुवात करू का? आज आपणाशी ज्या विषयाच्या अनुषंगानं संवाद साधायचा म्हणून आज आपल्याला बोलवलं आहे, तो विषय येथे होऊ घातलेली विधानसभा. या विधानसभेला तसं माझी पार्श्वभूमी आपल्यासमोर सगळ्यासमोर विशद करतो की माझं गाव पाडोळी, तालुका धाराशिव. आमचा परिवार, माझे ज्येष्ठ बंधू माझ्या बाजूला बसलेत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं आहे ते आदरणीय सुधाकरराव गुंडगुरुजी, ते माझे थोरले भाऊ आहेत सख्खे. आमचं घर पूर्वीपासून संघाच्या विचाराचं, अगदी भाजपच्या अगोदर म्हणजे भाजपच्या अगोदर जो पक्ष होता जनसंघ होता, त्यानंतर जनता दल झाला आणि जनता दलातून परत भाजप झाला. तर ह्या सगळ्या परिवारात आम्ही, आमच्या घराची भूमिका अगदी प्राकर्षाने या जिल्ह्यामध्ये भाजपची एकमेव ग्रामपंचायत पाडोळी ग्रामपंचायत असायची, त्यानंतर तडवळा एक ग्रामपंचायत असायची, पण पाडोळी ग्रामपंचायत ही पहिली जिल्ह्यात एकमेव ग्रामपंचायत जी भाजपच्या विचाराची असायची. त्या वेळेसपासून अगदी 40 वर्षापासून आमचं घर या म्हणजे संघ परिवार, भाजप, विश्व हिंदू परिषद या विचाराशी आम्ही जोडलेलं आमचं घर आहे. मध्यंतरी आम्ही आपल्यासमोर सांगायला हरकत नाही, तुम्ही एका विचारल्यावर मी सांगणारच आहे, पण एक टर्म जिल्हा परिषदेची काँग्रेसमध्ये आम्ही केलेली आहे, एक टर्म राष्ट्रवादीमध्ये झालेली आहे. पण आमचा जो राजकीय कार्यकाल आहे तो जास्तीत जास्त हा भारतीय जनता पार्टीमध्येच आम्ही काम केलेलं आहे, त्या विचाराचेच आम्ही राहिलेलो आहेत आणि आजही त्या विचाराचे आम्ही आहोत. 2019ला विधानसभेसाठी पक्षाकडं उमेदवारी मागणी केली होती विधानसभेची, तुळजापूर विधानसभेची. त्यावेळेस अचानकपणे जिल्ह्यात काही राजकीय बदल झाले. राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादीमधून ते धाराशिवचे आमदार होते आणि ते भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केला आणि माझं नाव आणि त्यावेळेस देवानंद रुचकरी या दोन नावं आमची भारतीय जनता पार्टीमध्ये तुळजापूर विधानसभेसाठी आम्ही प्रमुख दावेदार होतो. आम्हाला दोघालाही सांगितलं की यावेळेस तुम्ही थांबा आणि मी एका टर्मसाठी राणा जगजितसिंह पाटील यांना मी खरं तर त्यांना धाराशिवसाठी मी त्यांना शब्द दिले आणि पक्षात घेतले, पण शिवसेना त्यावेळेसची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती, शिवसेना ती जागा काही सोडत नाही, त्यामुळे तुळजापूरसाठी आपली जिल्ह्यात एकमेव जागा असलेली भाजपला असलेली ती जागा त्यांना द्यावी लागणार आहे आणि ती स्टँडिंग आमदार होते, म्हणून त्याचा विचार झाला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही यावेळेस काम करा, पुढच्या वेळेस निश्चितपणानं तुमच्यासाठी आम्ही विचार करू. मग आम्ही पक्ष नेतृत्वाचं ऐकलंही आणि अगदी पूर्ण क्षमतेनं, अगदी पूर्ण ताकदीनं त्यांच्या मागं उभा राहिलो, त्यांना निवडूनही आणलं. मग आता खरं तर आता 2024च्या पक्ष नेतृत्वानं त्यावेळेस सांगितल्याप्रमाणे आम्ही पार्टीकडं, प्रदेशाध्यक्षाकडं, माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या यांच्याकडं, आमचे जे नेते मंडळीकडे, मी जिल्हाध्यक्षाकडं, तसं आता मी इच्छुक असल्याबाबतचा अर्जही मी त्यांच्याकडे माझा दिला आहे की मी या मतदारसंघात इच्छुक आहे आणि इच्छुक आहेच आहे, पण माझं आज पार्टीच्या वतीनं, संघाच्या वतीनं जो सर्वे झाला आहे त्यामध्येही माझं नाव प्राकर्षानं एक चांगल्या ह्याच्यातमध्ये आहे. का तर तुळजापूर विधानसभेचा जर विचार करता
की आपल्या धाराशिव तालुक्यातली 72 गावं आणि तुळजापूर तालुक्यातली 123 गावं, 123 गावामध्ये एक माझा जागरी पावडर प्लांट आहे 1700-1800 TCDनं चालणारा. आणि धाराशिवमधले जे 72 गाव आहेत या गावामध्येही माझा एक कारखाना आहे. माझं दूध संघ आहे, त्या दूध संघाचंही दूध मी तुळजापूर तालुक्यातून आणतोय, धाराशिव तालुक्यातून मी घेतोय. तसंच माझी रूपामाता अर्बन कोऑपरेटिव्ह, रूपामाता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह याच्या 10 शाखा माझ्या तुळजापूर विधानसभेमध्ये कार्यरत आहेत. माझा लोकांशी आर्थिक व्यवहार अतिशय 100% पारदर्शक आहे. कुणीही असं जिल्ह्यामधलं की या संस्थेमध्ये हे पैसे आमचे थकलेत की मिळाले नाहीत वेळेत, हे झालं नाही ते झालं नाही, असं कुणीही आमच्यावर अलिगेशन आमच्यावर करू शकत नाही. आणि या जिल्ह्याची जी परिस्थिती जर पाहिली आपण, या जिल्ह्यातला जो सहकारचा जर विचार केला तर आपल्या जिल्ह्यात सहकार काही मंडळींनी, मी कुणाचे आज नाव सांगत नाही पण वेळ आल्यावर जरूर सांगणार आहे, या जिल्ह्यातला जो सहकार आहे तो सगळा सहकार संपवण्याचं महापाप या प्रस्थापित काही मंडळींनी केलेलं आहे. आणि या जिल्ह्यातला सहकाराच्या माध्यमातून चालणारे उद्योगधंदे तेही बंद पाडण्याचं महापाप या मंडळींनी केलेलं आहे. त्यामुळं आज इथल्या शेतकऱ्यांना, जी आपली शेतकऱ्याची रक्तवाहिनी म्हणून ज्याला आपण ज्या बँकेला पाहत होतो, जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ती बँकही आज अवसानात आहे, म्हणजे ती आजारी आहे आणि बंद पडायच्या घाईत आलेली आहे. ती बँक अगदी शेतकऱ्याला इथल्या पीक कर्ज देत होती, मध्यम मुदतीचं कर्ज देत होती, पाईपलाईनसाठी, विहिरीसाठी, शेतकऱ्याच्या विविध गरजेपोटी कर्ज देत होती. ती आज बँक अवसानात आहे, दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. या जिल्ह्यातल्या सूतगिरण्या, त्याला मोठं कुलूप लावलेलं आहे. या जिल्ह्यातले दूध संघ, जिल्हा दूध संघ, जे तुळजाभवानी दूध संघ जिल्हा दूध संघ होता, तोही बंद पाडायचं महापाप या काही मंडळींनी केलेलं आहे. ते बंद पडला पण ती जागा सुद्धा विकून टाकलेली आहे. आणि तालुक्यातले सगळे जी सहकारी दूध संघ होता, भूमसारखा नावाजलेला, मराठवाड्यात सगळ्यात मोठा असलेला भूम दूध संघ, त्याची जमीनसुद्धा, जागासुद्धा विकलेली आहे. त्यामुळं या भागातल्या शेतकऱ्यांना, या भागातल्या तरुण आमच्या शिकलेल्या मुलाला रोजगार शोधायला, पदवीधर झाला, ग्रॅज्युएट झाला असेल, BCA झाला असेल, BCom झाला असेल, एखादा टॅलीचा कोर्स केलेला असेल, तर त्याला रोजगार शोधायला पुण्या मुंबईला जावं लागते. या जिल्ह्यामध्ये त्याला कसलाही रोजगार मिळत नाही. या जिल्ह्यातल्या साखर कारखाने असतील, हे साखर कारखाने बंद पाडायचं सुद्धा महापाप काही मंडळींनी केलेलं आहे. आज जी चालू दिसतात साखर कारखाने, जी सहकारी, ते सभासदाच्या मालकीचे नाहीत, ती बँकेनं ताब्यात घेऊन ती खाजगी उद्योजकांना चालवायला दिलेले आहेत. ते आज बँकेच्या सभासदाच्या मालकीचे कारखाने राहिलेले नाहीत. आणि पर्यायाने या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आज जर दुष्काळ पडला तर पुण्या मुंबईला गेल्याशिवाय, त्याच्याशिवाय त्यांची उपजीविका भागवू शकत नाहीत, पोट भरू शकत नाहीत. म्हणून हजारोचे लोंढे आज धाराशिव जिल्ह्यामधून पुणे, मुंबई, भिवंडी, यवत, कोल्हापूर या भागात विस्थापित झालेले आहेत बांधव. आणि त्याचं महापाप या भागातील प्रस्थापित पुढाऱ्यांचं, हे पुढाऱ्यांनी दिलेला एक पुढाऱ्याच्या कर्तृत्वानं, त्यांच्या या सहकाराकडे पाहण्याच्या दृष्टीनं ही सगळी अवस्था इथल्या आमच्या सुशिक्षित बेकार तरुणावर आणि इथल्या शेतकऱ्यावर आलेली. त्या उलट रूपामाता परिवाराकडून 2016, 14, 15ला प्रचंड दुष्काळ होता. आपल्या जिल्ह्यामध्ये 100पेक्षा अधिक चारा छावण्या होत्या. या जिल्ह्यातल्या जे विस्थापित होणारी जी शेतकरी आहेत त्यांना इथंच कुठचं रोजगार देण्याचं काम आपल्याला करता येईल का, याच उद्देशानं मी पाडोळीमध्ये रूपामाता मिल्क अँड मिल्क म्हणून एक दूध संघ चालू केला. तो दूध संघ आजही व्यवस्थितपणानं चालवतोय. 30 ते 40 हजार लिटर दूध मी दररोज गोळा माझ्याकडे दूध संघाकडे येते. जवळपास 250 गावावरून दूध माझ्याकडे येते.
आणि त्या 250 गावात प्रत्येक एक सुशिक्षित बेकार तरुण काम करतोय. प्रत्यक्षात तिथं दूध संघात 100 ते 125 तरुण काम करतात आणि 40 ते 50 वाहनधारक ज्यांचं स्वतःचं वाहन आहे, टमटम आहे किंवा बारकी छोटी मोठी वाहन आहेत दूध आणण्यासाठी आणि दूधजन्य पदार्थ पोचवण्यासाठी. ते जे दुधापासून जे उत्पादित होणारे पदार्थ आहेत, तूप आहे, दही आहे, लसी आहे, पनीर आहे, हे पदार्थ मराठवाड्यात तर विकले जातातच. उलट कर्नाटकातील शेजारच्या गुलबर्गा, बिदर, भालकी याही भागात आपण ते दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आम्ही त्याची विक्री करतो. आणि या भागातल्या शेतकऱ्याला, शेतमजुरांना, सुशिक्षित बेकारांना, जे छोटे मोठे उद्योग आहेत, ड्रायव्हर असेल, छोटा हत्ती आहे, गाडी आहे, छोटी गाडी आहे, तर त्यांना रोजगार देण्याचं काम रूपामाता मिल्क अँड मिल्क या प्रोजेक्टकडून होतं. आज रूपामाता अर्बन, रूपामाता मल्टीस्टेट या संस्थेत 200-225 कर्मचारी काम करतात. प्रत्यक्षात 200 पिग्मी एजंट काम करतात आणि हजारो लोकांना, जे शेतकरी अडलाय, ज्या शेतकऱ्यांच्या मुलीचं लग्न थांबलंय, सावकाराकडे जमीन अडकली आहे, अशांना मदत करण्यासाठी रूपामाता सदैव धावून गेलेली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये सहकार काही मंडळींनी मोडीत काढला, सहकारी उद्योग मोडीत काढले, त्या जिल्ह्यामध्ये बँकिंग व्यवसाय आपण व्यवस्थितपणाने रूपामाता परिवाराकडून चालवला आहे. आज रूपामाता अर्बन आणि रूपामाता मल्टीस्टेट या संस्थेचं 31 मार्च 2024चं ताळेबंद हे 425 कोटी ठेवी असलेलं, सतत नफ्यात असलेली संस्था आणि 50 ते 60 कोटी रुपयाची मालमत्ता स्वतःच्या मालकीची उभारलेली ही संस्था आहे. आज आपण सहकार पाहतो दिवाळखोरीत निघाला एका बाजूला, दुसऱ्या बाजूला रूपामाताच्या परिवारातून जो सहकार चालवला जातोय तो नफ्यात चालतोय. का तर या जिल्ह्यातला सहकार ज्यांच्या हातात दिला त्या मंडळींनी त्या सहकाराचा सुहाकार करून टाकला, पावणेरावळ्यावर उधळून टाकला. म्हणूनच या जिल्ह्यातला सहकार बंद पडण्याचं महापाप या मंडळींनी केलेलं आहे. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होत होती. ऊस ठराविक कारखानदाराची या भागामध्ये मक्तेदारी होती. कर्नाटकातून ऊस आणत होते, पण इथल्या सभासदाचा ऊस वेळेवर तुटला जात नव्हता. ही व्यथा बघून त्याचे पेमेंट वेळेवर होत नव्हतं ऊसाचं. आणि त्याला अगदी आपल्या भागात एक तर भौगोलिक परिस्थिती अशी आहे की 2 वर्ष पाऊस पडतो आणि 1 वर्ष दुष्काळ पडतो. 1 वर्ष दुष्काळ पडला की हजारोचे कुटुंब पोट भरायला पश्चिम महाराष्ट्रात भिवंडी असेल, ठाणे असेल, यवत असेल, कोल्हापूर असेल त्या भागात विस्थापित होतात. आणि 2 वर्ष बरा पाऊस झाला की आपण मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करतो आणि त्यावेळेस शेतकऱ्यावर अगदी 12 महिने ऊस जोपासायचा आणि पुन्हा या कारखानदारांनी त्या शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करायची. त्याचा ऊस वेळेवर न्यायचा नाही, त्याला बिल वेळेवर द्यायचं नाही. ह्या सगळ्या अवस्थेला, या परिस्थितीला कुठं तर आपण वाचा फोडावी, कुठं तर मदत करावी या शेतकऱ्यांना. म्हणून आपण पहिला कारखाना रूपामाता ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या नावाने रूपामाता परिवाराचा कारखाना हा पाडोळीला टाकला. तो कारखाना मागच्या वर्षी 1,12,000 टन क्रशिंग तिथलं झालं. 2800 रुपये एक रकमी भाव आपण तिथं शेतकऱ्यांना दिला. आणि दुसरा कारखाना माजलगावला टाकला मी आणि तिसरा कारखाना तुळजापूर तालुक्यात देवसिंग्याला टाकला. या रूपामाताकडून चालवल्या जाणाऱ्या उद्योगाचं हजारपेक्षा अधिक कर्मचारी प्रत्यक्ष डायरेक्ट काम करतात माझ्याकडं आणि हजारो शेतकरी बांधवांना, शेतमजुरांना काम देण्याचं, त्यांच्या हाताला काम देण्याचं आणि त्यांच्या उपजीविका भागवण्याचं काम रूपामाता परिवाराकडून होतं. बांधव, मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही पुन्हा सांगाल असं म्हणत असाल की या उलट या जिल्ह्यामध्ये जो सहकार आहे ती ह्या अवस्थेतला सहकार होता. पश्चिम महाराष्ट्रातला सहकार जर विचार घेतला आपण तर गोकुळसारखा दूध संघ हा जिल्हा दूध संघ आहे. तो नफ्यात चालतोय. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा दूध संघ म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे तो नफ्यात चालतो दूध संघ. तिथल्या DC जिल्हा मध्यवर्ती सगळ्या बँका नफ्यात चालतात. 5 लाखापर्यंतचं कर्ज शेतकऱ्याला बिनव्याजी देतात तिथल्या बँका. तिथले सूतगिरण्या नफ्यात चालतात.
सगळ्या जिल्ह्यात एखादी शेतकऱ्याची लेकरं शिकले, पदवीधर झाले, तर त्यांना रोजगार त्याच जिल्ह्यामध्ये मिळतो. तिथल्या शेतकऱ्याच्या पोरांना पुण्या मुंबईला रोजगार शोधायसाठी जावं लागत नाही. तिथल्या बँका, तिथले दूध संघ, तिथले सूतगिरण्या, अन्य काही सहकारी उद्योग हे तिथले सगळे नफ्यात चालतात. त्या उलट आपल्या जिल्ह्यामध्ये काही प्रस्थापित मंडळींनी आजपर्यंत नुसत्या थापा मारून आजपर्यंत सत्तेची सगळी फळं चाकलेली आहेत. बांधवांनो, मी आज कुणाचंही नाव घेत नाही, पण नाव घ्यायची वेळ आल्यावर निश्चितपणानं घेईन. मला काय कुणाची भीती वाटायचं काय कारण नाही नाव घ्यायला. तर यावेळेस 2024च्या विधानसभेला भारतीय जनता पार्टी माझा निश्चितपणाने विचार करेल अशी मी अपेक्षा करतोय. आणि मी यावेळेस निश्चितपणानं निवडणूक लढवणारच आहे हे आपल्याला ठामपणानं सांगतो. या संदर्भात कोणाची काय गाठी भेटी पक्षश्रेष्ठीची वगैरे? पक्षश्रेष्ठींना मी भेटलोय, प्रदेशाध्यक्षांना बोललोय की तुळजापूर विधानसभा मला द्या, मी यावेळेस निश्चितपणानं लढवणार आहे. तिकीट नाही मिळालं तर मला अन्य पर्यायाचाही मी विचार करेन. भारतीय जनता पार्टीकडून तिकीट नाही मिळालं तर अन्य पर्यायाचा निश्चितपणाने विचार करेन. तुळजापूर मतदारसंघात विद्यमान भाजपचे आमदार राणा जगजित पाटील यांना तिकीट मिळेल असं सगळे म्हणतात. भाजपचे बसवराज मंगरुळे, रोहन देशमुख हेही प्रचार करतात. आता प्रत्येकजण त्यांची मागणी पुढे रेटतच असेल ना, त्यांना मी कसं थांबविणार त्यांना. गावभेटी किती झाली? माझ्या जवळपास 100पेक्षा अधिक गावभेटी झाल्या मतदारसंघात. एकदम चांगला प्रतिसाद आहे. का एकतर माझी आजपर्यंत या मतदारसंघात ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्यांनी नुसतं पाणी, कृष्णेचं पाणी आणतो, मराठवाडा यांचं पाणी मी आणतो, एवढी आम्ही हा विकास करू ते विकास करू, याच्यापेक्षा त्यांनी वेगळं काय या मतदारांनी काय आहे त्यांनी विकास पाहिला नाही. मी आज मतदारसंघात बऱ्याचशा 100पेक्षा अधिक गावात फिरलो आहे. अगदी रस्त्याची अवस्था अगदी दयनीय आहे. अंतर्गत गावातले रस्ते काहीच म्हणजे अगदी कुठंही हे नाही. कसलाच विकास मतदारसंघात जो अपेक्षित आहे तो विकास झालेला नाही. शेतीला 12 महिने कुठलं पाणी उपलब्ध नाही. अगदी तुळजापूर तालुक्यात आणि धाराशिवमध्ये सुद्धा टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात यावर्षी होती. ही सगळी अवस्था बघता या मतदारसंघाला प्रत्यक्ष काम करून दाखवणाऱ्या एका नेतृत्वाची गरज आहे. आणि नुसत्या शासकीय योजना सांगण्यापेक्षा आपण काय या भागातल्या तरुणांना काय रोजगार देऊ शकलो का, आपण शेतकऱ्यांना काय मदत करू शकलो का, हेही बघणं अतिशय गरजेचं आहे. तसं तर माझ्या घराला कुठलीही राजकीय भूमिका नसताना फार मोठी, त्या माझ्या घरात कुणी आमदार खासदार नाही किंवा माझ्या घरात कुणी IAS IPS अधिकार नाही, हे नसताना सुद्धा आपण या जिल्ह्यामध्ये किमान म्हणजे दुधाच्या आणि म्हणजे दूध असेल, म्हणजे ऊसाचं कारखाने असतील, बँकिंग व्यवसाय असेल, या निमित्तानं हजारो लोकांच्या हाताला काम देण्याचं म्हणजे काम दिले आणि यापुढेही देत राहणार आहे. तसंच या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ते ऊसाच्या माध्यमातून असेल, दुधाच्या माध्यमातून असेल किंवा बँकिंगच्या माध्यमातून असेल सहकार्य करण्याचं काम मी केलं आहे. तसंच यापुढेही ते करत राहणार आहे. आणि मला जर या नेतृत्व करायची संधी मिळाली तर यापेक्षा निश्चितपणानं या मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही, हा आपल्याशी शब्द देतो. आता विजन काय असणार आहे, काय आपण उद्दिष्ट करतो मतदारसंघात? या मतदारसंघातले सगळे रस्ते, औद्योगिक विकास, जेणेकरून या जिल्ह्यातल्या या भागातल्या शेतकऱ्यांना पोट भरण्यासाठी जी आज आपले हजारोचे लोंढे विस्थापित होतात
पिंपरी चिंचवडला आपले 2-3 विधानसभा आपल्या होतील. आपल्या औद्योगिक विकास कसं करणार हो, औद्योगिक विकास मला विजन आहे ना. मी काहीच नसताना मी एवढे 3-3 कारखाने उभा करू शकतोय. मी एक बॅग घेऊन आलेला आहे इथं. काय एक बॅग घेऊन आलेला, माझी स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी आलेलो आहे मी आज हजारो लोकांच्या हाताला मी काम देऊ शकलो ना. मी एकदम मला नेतृत्व करायची, मला जर काय माझ्या हातात सत्ता आली तर मी का करू शकणार नाही. माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे, तशी आयडिया आहेत काय करायचं. भाजपनं तिकीट नाही दुसऱ्या पक्षाशी आपला संपर्क आहे का सध्या? आज मला ते सगळं काय बोलता येणार नाही आपल्याशी, पण माझ्याकडे मी म्हणजे भाजपनं नाही तिकीट दिलेच मी अन्य पर्यायाचा विचार करणार आहे. हेच मी एवढं सांगू शकतो. मध्यंतरी आपण मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची चर्चा आहे, त्यांच्याकडून उमेदवारीची मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटलांना मी भेटलोय, त्यांच्या शुभेच्छा सदिच्छा मी घेतल्या त्यांच्या. त्यांना काय मी उमेदवारीची मागणी वगैरे काय केलेली नाही. सर, तुम्ही लोकसभेला पण इच्छुक होते. पक्षानंतर तुम्हाला तिकीट जागा राष्ट्रवादीला गेली, पक्षानंतर का तुम्हाला आश्वासन दिलं होतं का? नाही, ते जागाच आपल्याला सुटणार नाही असं सांगितलं पक्षाने. आणि मी त्यावेळेस काय राष्ट्रवादीतून तिकीट मागितलं नव्हतं, काय फक्त भाजपमधून मागितलं. आपल्या ह्या मतदारसंघातून किती जणांनी उमेदवारी अर्ज दाखल तुमच्या पक्षाकडे किंवा किती जणांनी मागणी केली आणि पक्षाचं आता ह्याच्या पुढचं शेड्यूल कसं आहे? तुमच्या मुलाखती घेणार आहेत काय अजून तर माहिती नाही. म्हणजे पक्ष अजून काय आपले पक्ष 15 वडा असल्यामुळं याच्यात काय हालचाली नाही पक्षाच्या. काय प्रतिसाद नाही का? म्हणजे तुम्ही अर्ज दिलाय, अर्ज दिलाय, तुम्हाला बोलू, आम्ही तुमच्याशी चर्चा करून निर्णय करू असं एवढं सांगितलं. आपल्या बोलत जातो की आपण पक्षावरती नाराज आहे, विद्यमान आमदारवरती नाराज आहे, आपण पक्ष सोडणार आहेत असं जाणवतंय. पक्ष वगैरे सोडणार असं काहीच नाही. मी पुण्या आमदारावर नाराज असेच काय करणार. मी माझं काम करतोय, पक्षाचं काम करतो. आज मी 100 गावात मी गेलोय, पक्षाच्याच वतीने गेलोय. मी पक्षाच्या विरोधात कुठं काय भूमिका केली मी सांगितली नाही. आपण आता रस्ता तयार केला नाही किंवा ही भूमिका मांडली आता नाही. विकसित जेवढा विकास अपेक्षित विकास झाला नाही म्हणून सांगितलं. आमदाराची असं नाही, आमदारावर ब्लेम माझा नाही. अपेक्षित विकास जो अपेक्षित नाही तो झाला नाही म्हणून सांगितलं मी. सर, काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांना तुम्ही भेटलात का आणि काय चर्चा झाली? नाही, काय भेटलो नाही. मी अजून अन्य पक्षाच्या नेत्यांना कधी भेटलो नाही. मला विद्यमान आमदाराची आपली भेट झाली काय या संदर्भात काही? हो, या संदर्भात मी भेटलोय त्यांना बोललोय माझं की तुम्ही यावेळेस मतदारसंघ बदलून घ्या म्हणले. मी या मतदारसंघात निवडणूक भाजपतर्फे लढवणार आहे असंही सांगितले मी त्यांना. त्यांचा प्रतिसाद काय होता? ते मला विचारपूर्वक आपण बोलू असं म्हणले. आपली मागणी लावून धरण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? आपली मागणी तुमची मागणी आहे की माझ्या एवढं या मतदारसंघात इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं कोणाकडे नाही. म्हणजे ते काँग्रेसमधले असतील किंवा भाजपमध्ये असतील. या मतदारसंघात माझ्याकडे जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मला सांगण्याला जेवढं ज्या गोष्टी आहेत त्या इतराकडे कुणाकडेही नाही. अगदी सत्ताधारी आमदारकडे बी नाही. सर, महाविकास आघाडीतून तुम्हाला नेमकं कुणाचं आव्हान असेल असं वाटतं तुम्हाला? आता ते कसं सांगता येईल मला? तिकीट समज मला मिळालं तर महाविकास आघाडी नाही, मला सांगता येणार. तुम्हाला आयडिया असते त्याची. तुम्ही सांगा. नाही, तुम्हाला आयडिया असते त्याची. त्यानं जर नाही तिकीट दिल्यास अन्य पर्यायाचा विचार निश्चितपणाने करणार आहे. म्हणजे आपण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहेत यावेळी. हा, निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. काय वाटोळ झाले पण नाव सांगत नाही? कोणाचं वाटोळ झालेलं तुम्हाला माहितच आहे ना. तुम्ही नाव सांगायला काय हरकत? कोणाच नाव सांगणार? मी योग्य वेळेला सांगेन ना नाव. आता वाटोळ झालं तर योग्य वेळ केली. फॉर्म भरल्यावर मी नाव सांगेन ना, कोणी काय काय केलं. आज नाही सांगणार. फॉर्म भरल्यावर मी नाव नक्की. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.